सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सुशांत, सह्याद्री अतिथीगृहाकडे फडणवीस रवाना झालेले आहेत, तिकडे एकनाथ शिंदे कधी पोहोचतील आणि या भेटीबद्दल काय अपडेट्स आहेत आणखीन? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते राजभवनावर गेले होते, राज्यपालांना भेटले आणि त्यानंतर ते वर्षावर दाखल झाले। आणि आपण जर पाहिलं असेल तर 8 वाजल्यापासून भाजपची जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी बैठक होती। ही बैठक संपल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सह्याद्रीच्या दिशेने त्यांचा ताफा गेल्याचं आपल्याला समजतं। आपण बघू शकतो की भाजपची जवळपास 2 तास जी आहे ती बैठक चाललेली आहे। कोर कमिटीची बैठक भाजपकडून आज बोलवण्यात आली होती आणि आज जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात एकीकडे वातावरण तापलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपने ही बैठक बोलवली होती। भाजपचे प्रमुख नेते जे होते ते या बैठकीला उपस्थित होते। आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यानंतर ही बैठक संपली आणि लगेच देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जो आहे तो या दिशेने निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आपण जर बघितलं असेल तर छगन भुजबळ देखील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आले होते आणि ते काही वेळातच निघून गेले आणि त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस इथे सागरवरून सह्याद्रीच्या दिशेने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुशांत, तू आपल्या सोबतच राहा। वैभव परब आपल्या सोबत आहेत। वैभव, देवेंद्र फडणवीस आता सागर बंगल्यावरून निघून सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना झालेले आहेत। वैभव, अश्विन, सह्याद्री अतिथीगृहावर जाता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी गेलेले आहेत। या दोघांमध्ये काही महत्त्वाच्या बैठका होतील, चर्चा होतील। आपण वर्षाच्या दिशेने जात आहोत, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेलेत। काही महत्त्वाचा निर्णय मराठा आरक्षणाच्या दृष्टीने होतोय का हे पाहणं खूप गरजेचं आहे। कारण का ज्या पद्धतीनं या घडामोडींना वेग आलेला आहे ते पाहता नक्कीच काहीतरी महत्त्वाचा निर्णय होईल अशी आशा इथे व्यक्त केलेली जाते। कारण का भाजपच्या कोर कमिटीची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील राज्यपालांसोबत झालेली बैठक जी पाहता नेमकं आता काय महत्त्वाचा निर्णय घेतला जातोय हे खूप महत्त्वाचं असणार आहे। अश्विन, खरंय वैभव, या दोघांमध्ये आता होणारी चर्चा फार महत्त्वाची आणि जसं तू सांगितलंस याआधी सागर बंगल्यावर झालेली चर्चा, तिकडे छगन भुजबळांनी येणं, इकडे एकनाथ शिंदेंनी राज्यपालांची भेट घेणं आणि उद्या ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये समितीचा अहवाल ठेवला जाणार आहे, या पार्श्वभूमीवर कुठेतरी एक कॉन्क्रीट असं आश्वासन, एक ठोस असं आश्वासन तयार करण्याच्या दृष्टीने या भेटीमध्ये चर्चा अपेक्षित आहे वैभव, जेणेकरून ते जरांगे पाटलांना दिलं जाईल। नक्कीच अश्विन, कारण का ज्या पद्धतीने या गाठीभेटी सुरू आहे या संदर्भात काहीतरी ठोस उपाययोजना काढण्याचं काम आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत। आज सकाळी ज्या बैठकीमध्ये चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडून दाखवली आणि कॅबिनेटची वाट पाहण्यासाठी तोपर्यंत उपसमिती आणि जरांगे पाटील यांची टीम ही चर्चा करून जाईल। परंतु राज्यामध्ये ज्या प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, सर्वात तो प्रश्न महत्त्वाचा इकडे राज्य सरकारच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय। आरक्षणासाठी सरकार काम करतच आहे, आरक्षणासाठी उपसमिती नेमण्यात आलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने जाळपोळ केली जाते, महाराष्ट्रातल्या इतर काही गोष्टींच्या वास्तूंचं नुकसान केलं जात आहे ते भरून न येण्यासारखं अश्विन, आणि यामध्ये घातपात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। जी सूत्रांकडून माहिती मिळाली, जी शासनाकडे माहिती आहे की यातून काहीतरी वेगळं अनर्थ घडू शकतो आणि त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये महत्त्वाची भेट चालू आहे। जसं की बीडमध्ये संचारबंदी लागू केलेली आहे, आता हेच मराठा आरक्षणाचं लोण संपूर्ण महाराष्ट्रभर पसरू शकतं। आता हे महाराष्ट्रभर पसरू नये यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर काहीतरी महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कारण का एका ठिकाणी जर ठिणगी पडली तर त्याचा वणवा संपूर्ण महाराष्ट्रभर पडू शकतो। आणि एकीकडे जरांगे पाटीलांची तब्येत जरी बिघडलेली असली तरी राज्य सरकार सध्या ऑक्सिजनवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज्य सरकारला या सगळ्या घडामोडींवर पाटीलांचं उपोषण असेल, मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, यावर काही ना काहीतरी उपाय तातडीने काढावा लागेल आणि त्यासाठीच या महत्त्वाच्या बैठका आहेत अश्विन सुरू आहेत। वैभव, तू आपल्या सोबतच राहा। पुन्हा एकदा सुशांतकडे जाऊया। सुशांत, तिकडे दोन्ही नेते आता पोहोचले आहेत का? बैठक सुरू झाली आहे का आणि आणखी कोणी तिकडे दाखल होत आहे का? सुशांत,
नक्कीच आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते वर्षावर दाखल झालेले आहेत. आपण वर्षा बाहेरची ही दृश्य दाखवतो. या ठिकाणी जे आहे ते देवेंद्र फडणवीस इथे आलेले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा होईल. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटतोय आणि ज्या पद्धतीने जाळपोळ केली जाते त्याबद्दल कुठेतरी आज चर्चा होणार आहे. कारण आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनवर गेले होते. त्यांनी देखील राज्यपालांना माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत सरकार नेमकं कशा पद्धतीने काम करतंय याची माहिती जी आहे ती राज्यपालांनी दिली होती. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी देखील संध्याकाळी रात्री 8 वाजल्यापासून खरं तर बैठक चालू होती. भाजपचे प्रमुख नेते जे होते ते इथे होते. मराठा उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील ते देखील सागरवर उपस्थित होते. त्यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिलेली आहे. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्याआधी आता आपण बघतोय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे वर्षावर आलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत आज चर्चा करणार. कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण पेटतंय, ज्या पद्धतीने जाळपोळ केली जाते, ज्या पद्धतीने सरकार विरोधात कुठेतरी आक्रोश तयार झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आता राज्य सरकारच्या वतीने देखील आता पावलं टाकली जात आहेत. मराठा समाजासाठी नेमका मोठा निर्णय घ्यायचा याबाबत कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होऊ शकते अशी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते. अश्विन.